विक्रांत कुठे? तो ईशाची तयारी करत होता. काल रात्रभर त्यानंच केलं ना सगळं मधू. रात्रभर झोपला असेल का नाही देव जाणे. किती वाजता झोपला का तो? 2 वाजेपर्यंत जागा होता तो. बापरे, 2. बापरे, रात्री 2 पर्यंत जागा. खूप त्रास होत असणार बिचाराला. काय झालं रे? त्याचा त्रास इतका अधोरेखित करायची गरज नाहीये. आणि विजय, मला कळतंय बरं का तुझं काय चाललंय ते. म्हणजे हे सगळं मुद्दामून तू माई समोर बोलतोयस ना. म्हणजे माईला त्याची दया येईल आणि मग माई. अजिबात नाही. मी आपलं जे काय घडतं ते सांगितलंय. हो ना. तू तर बोलूच नकोस. अरे तू न बोलून शहाणा आहेस. बस, त्यांनी तिला आणलंय, तो तिला बघेल. कळलं? मला त्याला किंवा तिला कोणी मदत केलेली नकोय. काय दिलंस तिला खायला? माणुसकी म्हणून विचारते. कळलं? खाऊन झालंय तिचं. आणि डोंट वरी, मी तिची जबाबदारी तुमच्यावर टाकून जात नाहीये. म्हणजे बघ, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.